विद्यार्थी मित्र, आता हा आपला तासिका बघा आता 16वा तास आहे, बरोबर आहे. आता 16व्या तासमध्ये ह्याच्यामध्ये आता या ठिकाणी बघा इथं काय सांगितलं ते ऑलवेज रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा असं म्हणते त्याला, राईट. नेहमी लक्षात काय ठेवायचं या ठिकाणी, सेकंडरी ओसाइट म्हणजेच एक सेल, त्यालाच ओहम आपण म्हणतो. फिमेल गॅमेट इज ओव्हुलेटेड आफ्टर LH सरगळ at about the middle of the menstrual cycle, that is 14. 14व्या दिवशी मेन्स्ट्रल सायकलचं ल्युटिनायझिंग हार्मोन LH म्हणजे ल्युटिनायझिंग हार्मोन हे कुठं लावतं, पिट्युटरी ग्लँडपासून येऊन इथे स्टिम्युलेट करतो आणि हे ॲक्टिवेट होतो, ओव्हुलेशन होतो असा त्याचा अर्थ आहे. एग कंसामध्ये अरेस्टेड ॲट मेटाफेज सेकंडमध्ये तिथे त्याचं विभाजन होतं. रिचेस द ॲम्पुला ऑफ युट्राईन ट्यूब इन 12 to 24 hours आफ्टर ओव्हुलेशन. ओव्हुलेशन म्हणजे ग्रॅफेन फॉलिकलमधून ओहा बाहेर पडल्यानंतर फॅलोपियन ॲम्पुलाच्या फॅलोपियन ट्यूबमध्ये 12 ते 24 तासामध्ये प्रवेश करतो असा त्याचा अर्थ आहे. द सिलिया अँड फॅम्ब्री ऑफ फॅलोपियन ट्यूब हेल्प डायरेक्ट एग टू ऑस्टियम. एकपासून ऑस्टियम म्हणजे त्या ठिकाणी फिमेलच्या गर्भाशयाचा आकृतीचा विचार करा. बघा त्या ठिकाणी तिथे त्या ठिकाणी ओहरी आहे आणि ओहरीच्या वरच्या बाजूला असा बोटासारखा भाग त्या ठिकाणी आहे आणि त्याच्यामध्ये सेंटरमध्ये इथं या ठिकाणी छिद्र असल्यासारखा असतो. छिद्र तो काय करतो, त्या ठिकाणी ओहा ओढून घेतो. फॅलोपियन ट्यूब कुठं आहे त्या ठिकाणी बघा. ऑस्टियम कशाला म्हणतात हे लक्षात घ्या, छिद्र. मग त्याच्यातून ओहामध्ये कुठे जात, त्या ठिकाणी फॅलोपियन ट्यूबमध्ये जातो, ॲम्पुलाच्या फॅलोपियन ट्यूबमध्ये. तिथे फर्टिलायझेशन होतं म्हणून सांगितलेलं. ड्युरिंग क्वायटस म्हणजे त्याला आपण इंटरकोर्स सेमन इज डिपॉझिटेड इन टू द व्हॅजिना ऑफ द फिमेलच्या व्हॅजिनामध्ये त्या ठिकाणी डिपॉझिशन होतो. दिस प्रोसेस इज कॉल्ड इन्सेमिनेशन. याला इन्सेमिनेशन असे आपण म्हणतो, बरोबर. ह्युमन मेल ड्युरिंग द इजॅक्युलेशन गिव्ह आउट अबाउट 2 to 4 ml ऑफ सेमन विथ ए ॲव्हरेज काउंट 200 to 400 million स्पर्म. आता मेलचे जे काही स्पर्म आहे एका वेळेमध्ये सेमनल फ्लूइड आपण 2 ते 4 ml सेमनल फ्लूइड बाहेर पडतो. त्याच्यामध्ये 200 ते 400 मिलियन स्पर्म असतात असा त्याचा अर्थ आहे. ओके. आता त्याच्यानंतर हे झालं, हे सगळं आता आपण जनरल माहिती बघितली या ठिकाणी. आता एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट म्हणजे काय त्या ठिकाणी, आता एम्ब्रिओचं डेव्हलपमेंट कसं होतो, मेल आणि फिमेल गॅमेट तयार झाल्यानंतर इथं आकृती बघा या ठिकाणी. बघा काय झालेलं त्या ठिकाणी 12 ते 15 तासामध्ये काय झालेलं या ठिकाणी, ए आकृती बघा. 2 सेल तयार झालेले आहेत. पहिला डिव्हिजन झालं, एक विभाजन झालं, तर 2 सेल तयार झाले, बरोबर. वरचं टोक पोलार आहे, खालचं त्या ठिकाणी पोलार बॉडी आहे आणि खाली हे 2 आहेत. आणि ब्लास्टोमियर 2 सेल तयार झालेले आहेत. मॅक्रोमियर आणि मॅक्रोमियर, मायक्रो आणि मायक्रोमियर, मोठी पेशी आणि छोटी पेशी. बघा ही मोठी आहे या ठिकाणी, बघा लक्षात घ्या, त्यांनी दिलेलं नाही तुम्हाला. आता हे मॅक्रोमियर, हे मायक्रो, हे MA मॅक्रो आणि MI मायक्रो असं त्या ठिकाणी मायक्रोमियर. हे 2 पेशी हे लक्षात ठेवायचं. चला पुढे बघा या ठिकाणी काय सांगतो मी. हां, याच्यामध्ये काय 2 सेल तयार झालेले आहेत आणि इकडं बघा 2 मध्ये विभाजन झालं 4 सेल तयार झाले. याला वेळ 24 ते 30 तास लागलेले आहेत, बरोबर. म्हणून याला 4 सेल्ड स्टेज, इथं या ठिकाणी 2 सेल्ड स्टेज. आणि त्याच्यानंतर आता पुढे बघा या ठिकाणी काय म्हणते या ठिकाणी बघा. नंतर इथं 8 सेल्ड स्टेज, 8 पेशीय स्ट्रक्चर. आणि नंतर इथे मोरुला म्हणजे आपण त्याला आपण म्हणतो ना तुतीचे बिया कशा असतात त्या ठिकाणी, बरोबर आहे, त्याच्यावर आलेले ठिपके तशा पद्धतीने आकार दिसतो असा त्याचा अर्थ. आणि त्याच्यानंतर आता बघा इथे नंतर मोरुलाच्या नंतर आता हे एका
म्हणजे एका साईडला काही पेशी झालेल्या आहेत, बरोबर आहे का, आणि मधले सेंटर सोडून बाजूला गेलेले आहेत, बरोबर आहे. तर ए आकृती ब्लास्टोमियर, राईट. मग इथं काय, इकडंच टोकाकडे आलेले इन्नर सेल मास आणि ब्लास्टोसिस कॅव्हिटी, पोकळी कॅव्हिटी आहे. ट्रोफोब्लास्ट, ट्रोफोब्लास्ट म्हणजे वरच्या पेशी, बरोबर आहे. थोडंसं कसे आहेत त्या ठिकाणी, थोडंसं गोलाकार लांब असल्यासारखे आहे, त्याला ट्रोफोब्लास्ट असं आपण म्हणतो. यालाच आकृतीला एफ, लेट ब्लास्टोसिस्ट, एवढी आकृती लक्षात घ्यायचं. आता त्याच्यानंतर हे लक्षात घेण्यासाठी आपल्याला हा भाग आता समजून घेणं, डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो कसं होतो ते आकृतीमध्ये दाखवलेलं, आता इथं मी वाचून दाखवतो, राईट. हां, बघा या ठिकाणी काय म्हणतो, या ठिकाणी द झायगोट फॉर्म्ड ॲज ए रिझल्ट ऑफ सिनगॅमी इज ॲक्टिवेटेड टू डिव्हाइड. बघा, सिनगॅमी म्हणजे मेल आणि फिमेल गॅमेट फ्यूज झाल्यानंतर त्या ठिकाणी तो झायगोट तयार होतो, त्याच्यामध्ये काय होतं, त्या ठिकाणी डिवायडेशन होतो, विभाजन होऊन. क्लिवेज, बघा क्लिवेज या ठिकाणी एकाचे 2 होणे, 2चे 4 होणे. इट इज अ प्रोसेस ऑफ अर्लियर मायटोटिक डिव्हिजन ऑफ झायगोट इन टू ए हॅलो मल्टीसेल्युलर ब्लास्टुला. याला मल्टीसेल्युलर ब्लास्टुला असं म्हणतात. इट डज नॉट इन्व्हॉल्व द ग्रोथ ऑफ डॉटर सेल्स. ग्रोथ ऑफ डॉटर सेल होत नाही. द सेल फॉर्म्ड बाय क्लिवेज आर कॉल्ड ब्लास्टोमियर. याला ब्लास्टोमियर असे म्हणतात. ब्लास्टोमियर कशाला म्हणतात, त्या ठिकाणी द सेल फॉर्म्ड बाय क्लिवेज. क्लिवेज म्हणजे विभाजन होऊन जे काही पेशी तयार होतात त्याला ब्लास्टोमियर असे म्हणतात. हे लक्षात घ्या. क्लिवेज म्हणजे तुकडे होणे, बरोबर, असा त्याचा अर्थ. सिन्स देर इज नो ग्रोथ फेज बिटवीन द क्लिवेज कॉमा द साइज ब्लास्टोमियर विल बी रिड्यूस्ड विथ एव्हरी सक्सेसिव्ह क्लिवेज. आता हे क्लिवेज 1, 2, 3 असे कंटिन्यू होत आहेत. ॲज द साईज reduces, the metabolic rate increases, full stop. Subsequent cleavage are thus faster than earlier one. आता अगोदरपेक्षा हे नंतर फास्ट होत असतो. Thus this require the rapid replication of the DNA and high consumption of oxygen. DNAचं रिप्लिकेशन फास्ट होतो आणि ऑक्सिजनचा वापर खूप होतो असा त्याचा अर्थ आहे. आता प्रोसेस ऑफ क्लिवेज, ही क्लिवेजची प्रोसेस कशी होते. इन ह्युमन क्लिवेज इज होलोब्लास्टिक. म्हणजेच होलोब्लास्टिक कशाला म्हणतात, होल झायगोट गेट डिवायडेड, संपूर्ण झायगोटचं डिवायडेशन होतो, बरोबर आहे. इथं आकृतीमध्ये विभाजन झालेलं दाखवलेलं आपण, बघा ते, बरोबर आहे, असा त्याचा अर्थ आहे. द क्लिवेज प्लॅन मे बी लॉन्जिट्युडनल ऑर मेरिडोनियल अँड इक्वेटोरियल ऑर हॉरिझॉन्टल. इक्वेटोरियल म्हणजे उभ्याने किंवा आडव्याने त्याच्यामध्ये विभाजन होतो असा त्याचा अर्थ आहे, बरोबर आहे. इट इज रेडियल अँड इनडिटर्मिनेट. दॅट इज म्हणजे फॅट ऑफ ईच ब्लास्टोमियर इज नॉट प्री डिटर्माइंड. हे अगोदर तयार होत नाही, सेल विभाजन झाल्यानंतर अशा पद्धतीने तयार होतो असा त्याचा अर्थ आहे. आता इंटरनेट माय फ्रेंड, इंटरनेटवर तुम्हाला ही माहिती मिळेल. व्हॉट इज म्युरोब्लास्टिक क्लिवेज. म्युरोब्लास्टिक क्लिवेज कशाला म्हणतात त्यांनी ते विचारले. इन विच ऑर्गॅनिझम इज इट ऑब्झर्वड. बरोबर, इन विच ऑर्गॅनिझम इज इट ऑब्झर्व. कोणते ऑर्गॅनिझम याच्यामध्ये काय निदर्शनास येतात असा त्याचा अर्थ आहे या ठिकाणी. आता फर्स्ट क्लिवेज, पहिला तुकडा. आता पहिला तुकडा इथं 2 सेल तयार झाले, बघा इथं आहे का आकृतीमध्ये, बघा हे ए आकृतीमध्ये. एक विभाजनमध्ये 2 पेशी तयार होणे, 2 विभाजन होणे म्हणजे 4 पेशी तयार होणे, आहे का इथं. चला आता बघा या ठिकाणी काय म्हणतो ते. द फर्स्ट क्लिवेज इन द झायगोटिक मेरिमेडियल अँड ऑकर ॲट अबाउट 30 hours आफ्टर द फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन झाल्यानंतर 30 तासामध्ये विभाजन होतो, वर आकृतीमध्ये दिलेले आहे. इट डिवाइड्स लॉन्जिट्युडनली इंटू 2 ब्लास्टोमियर, वन स्लाइटली लार्जर दॅन अदर. एक मोठा आणि एक छोटा असं मी सांगितलेलं, मॅक्रोमियर आणि मायक्रोमियर. आता तिथं त्यांनी दिलेला नाही शब्द ते, पण मी या ठिकाणी सांगतो असा त्याचा अर्थ आहे. 2 पेशी तयार होतात, एक छोटी थोडीशी मोठी आणि एक थोडीशी छोटी. आणि मोठी असलेली मॅक्रो MA पासून आणि मायक्रो म्हणजे छोटी MI असा. द सेकंड क्लिवेज इज ऑल्सो लॉन्जिट्युडनल. द सेकंड क्लिवेज इज ऑल्सो लॉन्जिट्युडनल बट ॲट ए राईट अँगल टू फर्स्ट वन. बघा ते सुद्धा त्या ठिकाणी लॉन्जिट्युडनलच होतो, पण फर्स्ट होतो बट
ॲट द राईट अँगल टू फर्स्ट वन, पहिल्याच्या राईट अँगलमध्ये, अँड ऑकर आफ्टर 30 hours ऑफ ए फर्स्ट क्लिवेज, पहिल्या क्लिवेजपेक्षा नंतर 30 मिनटं नव्हतं उरलं. द थर्ड क्लिवेज इज हॉरिझॉन्टल, तिसरं विभाजन होतो. आफ्टर थर्ड क्लिवेज द एम्ब्रिओ इज 8 सेल, तिसरं क्लिवेज झाल्यानंतर एम्ब्रिओ कसं किती सेल आहे इथं बघा या ठिकाणी आकृतीमध्ये आहे काय, 8 पेशीय बरोबर सेल, असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. चला पुढे. ॲज द क्लिवेज आर गोईंग ऑन द यंग एम्ब्रिओ इज ग्रॅज्युअली बिईंग पुश्ड टुवर्ड्स द युटेरस, मग हळूहळू काय होतं त्या ठिकाणी, ते एम्ब्रिओचा भाग युटेरस गर्भाशयाकडे वळतो वरचं अटॅच होण्यासाठी. बाय द एंड ऑफ 4th डे आफ्टर फर्टिलायझेशन, फर्टिलायझेशन झाल्यानंतर 4थ्या दिवशी एम्ब्रिओ इज सॉलिड बॉल ऑफ 16 to 32 सेल्स, 16 ते 32 पेशी आहे. अँड एक्स्ट्रीमली लुकिंग लाईक मलबरी, बघा कसं दिसतं त्या ठिकाणी मलबरी, तू तिथं झाड असल्यासारखं. द स्टेज इज दस कॉल्ड मोरुला, याला मोरुला असं म्हणतात. द मोरुला शोज द सेल्स ऑफ 2 types, स्मॉलर क्लिअर टुवर्ड्स द आउटर साईड अँड इनर मास लार्जर सेल, बघा हे 2 प्रकारच्या पेशी विभाजन होतात त्या ठिकाणी बरोबर आहे. आता आकृतीमध्ये मी दाखवलेलं त्या ठिकाणी मध्ये सेंटरमध्ये असे एका साईडला त्या ठिकाणी गेलेले आहेत असा त्याचा अर्थ आहे. ओके हां, त्याच्यानंतर आता बघा पुढे. द स्मॉलर क्लिअर सेल टुवर्ड्स द आउटर साईड, वरच्या बाजूने गेलेले आहे. अँड इनर सेल मास लार्जर सेल, म्हणजे मोठं सेलचं असलेलं त्या ठिकाणी भाग आहे. द सेल्स आर कॉम्पॅक्टली म्हणजे त्याला चिकटून राहणे, कॉम्प्लिटली अरेंज्ड टिल द फॉर्मेशन ऑफ मोरुला झोना पेलुसिडा इज रिटेन्ड अराउंड द एम्ब्रिओ. दस देर इज नो चेंज इन द ओव्हरऑल साईज फ्रॉम द झायगोट टू मोरुला, झायगोटपासून मोरुलापर्यंत काही बदल होत नाही, फक्त पेशी कशा होतात या ठिकाणी बघा, त्या पेशी वरचे काही पेशी तयार झालेले, आतले काही झालेले, आतले लाल दाखवलेले, वरची निळी बरोबर आहे, असा त्याचा त्या ठिकाणी अर्थ त्या ठिकाणी हे तयार झालेले आहेत. मग त्याच्यानंतर पुढे त्या ठिकाणी काय, द मोरुला रिचेस द इस्थमस अँड गेन एंट्री इन टू द युटरस बाय एंड ऑफ 4 days, 4थ्या दिवसानंतर ही प्रक्रिया उभी होते असा त्याचा अर्थ आहे. आणि त्याच्यानंतर आहे ब्लास्टुलेशन. आता ब्लास्टुलेशनचा भाग त्याच्याशी संबंधित आहे, वाटलं तर आपण इथे या ठिकाणी त्याला स्टॉप करूया, कारण त्याच्यापेक्षा मोठं पिरियड आपलं जाणार नाही. ओके, विल स्टॉप हिअर, टुमॉरो विल कंटिन्यू नेक्स्ट पिरियड. धन्यवाद.